आचार्य
झालं बाबा? तुझ्या रे बाळा गावाला आम्ही तर राहणार रे. आम्ही रहित राहणार रे, रहिवास करणार रे. फुलेवाडी नगराला, खडकाच्या माळाला. पडलं जीवाला गावच्या रे मैदानाला. गावच्या रे मैदानाला, कलेच्या रे बाबाला. काय बाळा सांगायचं दुनियाच्या देवाला. ऋषा पाटील, ऋषा पाटील. काय मुद्दा बोलत कलेच्या बाबाला. कलेच्या भगवान भगवान रे, कलेच्या भगवान भगवान रे. अरे तुला लागेल लागेल रे, फुल काही लागेल लागेल रे. राजावर बेला, अरे राजावर बेला. भक्त माझ्या या देवाचा, भक्त माझ्या देवाचा. माझ्या या देवाचा गगबिरुदोदाचा. प्रभूयाच्या या कोळीचा, शिल्पादारा नावेचा. शिल्पादारा नावेचा, शिल्पादारा नावेचा. भक्त माझ्या या देवाचा, गगबिरुदोदाचा. कमळ्या सावलीला, राधे कमळ्या सावलीला. गोळ्या माझ्या भगताला, करते का सांभाळ रे. फुलेवाडी नगराला, खडकाच्या माळाला. आवाज काय झालं माहितीये का? जागा द्यायच्या या. जागार जायचं ठरलं सूर्याच्या देवाला. देवया साऱ्या गावाचा विचार चालला. मला केवढी द्यायची? 12 आहेत काट्या घालून. 12 एकाच्या काठीच मापर घालायचं. जाग्यात माप घालायचं, जाग्याच्या बदल्यात कायर द्यायचं ठरलं. कलमाडी नगराला.
द्यायचं ठरलं. पण आता माप कुणी घालायचं? माप घातलं पाहिजे निमुषा पाटलाने. माप घालूया की आता. आता जागेच्या बदल्यात काहीतरी द्यायला पाहिजे की आता. काय नाही मला 12% सोनं मागितलं ते मी त्याला दिलं होता. 12 येताच्या काठीच्या बदल्यात 12% सोनं द्यायचं ठरलं. जोडीच्या देवाने सांगितलं या निमृषा पाटलाला, निमृषा माप तू घालायचं बाबा. 12 येताच्या काठीच्या बदल्यात होय 12% सोनं देतो. एका काठीच्या बदल्यात 1% म्हणजे 12 काठीच्या बदल्यात 12% सोनं द्यायचं ठरलं. तर जागा बी काय फुकट घ्यायची नाही आहे. हे लिंगरुजा पाटला सांगतो आहे तुला, 12% सोनं देतो तुमच्या गावाला. खरं येताची काठी आमच्या हातामध्ये धरायची. अरे तूच बाप घालायचं कोलवाडी नगराला. निमुषा पाटलाने काय केलं, भगवंताचा नवऱ्या नागर बनायला हातात धरला आणि खडकाच्या माळापासून उगाच्या बाजूला पुढा केला. आता देवाचा योग म्हणजे बारका असेल का? बघा ते नबर आमच्याकडे लांबू लागला. भगवंताचा योग या कोळंब्याच्या माळाला लिंगरुजा पाटलाला हातामध्ये धरला. खडकाच्या माळावरनं माप घालायला चालू केलं. जसा माप घालू लागला, अरे भगवंताचा योग लांबल्याप्रमाणे लांबू लागला कोलवाडी नगराला. आता मापात कुठं गेला त्या धोनगावच्या शिवला कोटिंगरीच्या वड्याला. बघा या टायमाला 11 काठ्या झाल्या. तिथं कोलवाडी मी कोटी. या पटण कडुलीची हात जपली बाबा त्या ठिकाणाला. आता बाळानी काठी कुठे जाणार. कोड पडलं जीवाला, कोड पडलं जीवाला, कोळंब्याच्या बाळाला लिंगरुजा पाटला. या लिंगरुजा पाटलाला देवाने सांगितलं, हे लिंगरुजा पाटला 12 येताच्या काठीचे माप तू घालायला पाहिजे. अरे होय 12 काठीच्या बदल्यात 12% सोनं द्यायचं ठरलंय तुमच्या गावाला. येत काठीने माप घातलं बाबा. लिंगरुजा पाटलाला येऊन हातामध्ये धरला, उगावता पुढा केला आणि खडकाचा माल सोडला. त्या कोलवाडी नगराला माप घालून आता राहायसाठी देवाची जागा द्यायची म्हणून. आता माप घाली निघून कुठे गेला या धोनगावच्या शिवाला. या टायमाला माप घातले. 11 काठीच्या जागेला हात जपली. चिंता पडली जीवाला कोळंब्याच्या बाळाला. आता काय करायचं? अरे बाबा म्हणा 11 काठीचं माप इथं झालं या आणि 12 काठी दुसऱ्याच्या हाती जाते या. एका काठीचं माप मागं मारलं. होय जुडीच्या देवाने अंतरी वळिकलं. बघा जुडीचं देव जेवढं चाललं तेवढं मुलकाचं बघा. इकाच्या दादाने कोळंब्याच्या बाळाला शाप दिला आणि या लिंगरुच्या पाटलाला कोलवाडी नगर सोडायला होतं देवाने त्या ठिकाणाला. आणि त्याला इथे घालून निवृत्या पाटलाला. लिंगरुच्या पाटलाला गावातले घालवला. खडकाच्या माळाला जुडीच्या देवाने रहिवास मांडला. पण जुडीच्या देवाने रहिवास मांडला असताना काय प्रकार घडला रे बाबा या कोलवाडी नगराला. अरे बाबा हा मला या गावात कोलवाडी लागली तरी केलं पाहिजे. म्हणून नारोबा गावड्याला शेवा लावला. त्या नारोबा गावड्याला शेवाला लावला. नारोबा गावडा देवाची सेवा करू लागला. खडकाच्या माळाला नारायण गावडा सेवा करू लागला. पण या गावात कोलवाडी
जमल्या म्हणत्याला गाईचं कान राखत होता त्या ठिकाण्याला आणि या नारवाला निघून गेला नारवाला गांजू लागला काय बरं अरे बाबा म्हणला मला दगड पुस्तक बाबा कशाला म्हणला लायाला नारायणगावडा जोडीच्या देवांची सेवा करू लागला पण जगात चौल्या म्हणत्याला गावातला रयत अरे गाईचं खांड घेऊन जाय तुझा खडकाच्या माळाला गाई सडल्या गाई तोडल्या गाई नंतर आणाला आणि नारोबा गावड्या जवळ पूजा करतेल्या जागेला जगात चौल्या निघून गेला बाबा हे नारवा गावड्या म्हणला खोल लागले काय याद लागलं म्हणला उगच म्हणा माळावरच्या दगडाने पाणी घालतो म्हणला हे नारायण गावड्या सांगतो ऐक तुला काय झालं? काय बनवून रे माळवली दगड लागला बजायला याड काय फुल लागलं रे नारायण गावड्या तुला अरे नारायणगावला विचार पडला नारवा विचार करू लागला आज कोळंब्याचा बाळ घालतोय म्हणा ही गोष्ट त्याच्या जीवाला लागली गावातला रहित लागलाय नाव ठेवायला म्हणल्यानंतर नारायण गावड्याच्या गोष्ट म्हणायला लागली पण या खडकाच्या माळाला बाबा जोडीचं त्या विठ्ठल गुरुदेव नारायण गावड्या सगळं बोलत होतं पहिल्यासाठी धर्मामध्ये पण त्या काकाला सांगितलं काका म्हणला नावं ठेवू नको म्हणला माझ्या देवाला माझा देव कसा आहे माहितीये का बाबा हे जगात काका काय म्हणून माझ्या देवाची नावं ठेवायला लागलाय अरे माझं देव किरे धावण्याला धावत्यात नवसाला पावत्यात वांजला पुत्र माझं देव देतात किरे जगात काका काय सांगायचं तुला वांजाला हा पुत्र देत्यात म्हणल्या बरं काका विचार पडला काका गुरु होऊ लागला अरे बाबा म्हणला गाईचं खाण लागतो म्हणा 12 वर्ष झालं मी हे जगात काका जर तुझं काय काम असलं तर सांग मला जर तुझं काम नाही झालं तर माझ्या देवाची नावं ठेवायचं म्हणा नाही तर नावं ठेवायचं काम नाही म्हणा आता वांजूचं नाव घेतल्यानंतर काका विचार करू लागला या टायमाला जगात काकाने सांगितलं वांजला पुत्र देतात म्हणल्यानंतर अरे रक्ताच्या गोष्ट आली देना म्हणाला नारायण गावड्या अरे बाबा काय सांगायचं म्हणला 12 वर्ष गाईचं खाण लागतो या आणि त्यात म्हणा 2 वांज गाई आहे अरे तुझं देव धावण्याला धावत्यात म्हणतोस होय नवसाला पावत्यात म्हणतोस वांजला पुत्र देतात म्हणतोस तर म्हणला या माझ्या गाईच्या कांडाला 2 वांज गाई आहेत म्हणला पहिलं बस 12 वर्ष म्हणा नंदीच्या वावरातून बघितलं नाही 12 वर्ष झाली माझ्या 2 वांज गाईने कधी नंदी नाही बघितला जर माझ्या कर्मधर्म सुदैवानं जर माझ्या 2 वांज गाईचं वाण पण तुझ्या देवामुळे फिटलं तर तुझं देव मी खऱ्याचं नारोबा गावड्या म्हणणार आणि म्हणला माझ्या देवा काहीतरी म्हणा त्या 2 वांज गाई 2 पाडत झालं काय करीन आणि म्हणला जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर तुझ्या देवाच्या इच्छेप्रमाणे जर माझ्या वांज गाईचं वाण पण फिटलं आणि माझ्या देवगतीनं जर 2 गाईची जर 2 कोंड झाली तर म्हणला पहिलं काम तुझ्या देवाचं करतो म्हणला मग म्हणा माझं काम करतो मला शेती वाढलं लावतो मी मग माझ्या शेतीवाडीला झोपणार किरे नारायण गावड्या म्हणून कुलंब्याचा पांढरा किरे नवास बोलत होता खडकाच्या माळाला आबा काका नावाचं बोला जेव्हा काका निघून गेला पण गावड्या संग जाऊ रे तूच माझा गावडा माझा गावडा
प्रकार घडला त्या ठिकाणी आला. तुडीच्या देवाला नाग बघा काय बोलू लागला एक देवा सांगतो ऐका तुम्हाला काय झालं? काय नाही म्हणला तुझा कप तुझा काका पुंड्याचा बाळ घालला लागला त्याच्या धावण्याला धावावं नवसाला पावावं होय, होय. एवढं ऐकून घेतलं होतं तुडीच्या देवानी तुडीचं देव बोलत होते नारोबा वड्याला या नारोबा गावड्याला अरे जोडीचं देव काय बोलत होतं त्या ठिकाणी आला. हे नारोबा गवड्या काळजी करू नको तुझ्या जीवाला 14 विजेचा भांडारा घे निघून जा त्या गाईच्या खांडाला या टायमाला जोडीच्या देवाने या नारोबा गावड्याला 14 विद्या भंडारा संगतीला दिला. या पूजेच्या बाळाला जोडीचं देव सांगत होत हे नारोबा गावड्या हो भिवून नको तुझ्या देवाला आम्ही आहे तुझ्या पाठीला. 14 विजेचा भांडारा घ्यायचा त्या वाज टाकायचं उठे चांगला आम्ही देतोय ते 14 विद्या भंडारा संगतीला घ्यायचा. जोडीच्या देवाने दिलेला 14 विद्या भंडारा वाया नाही जायचा. पूजेच्या बाळाने भंडारा घेतला संगतीला निघून गेला रे बाबा गायचं त्या रानाला. निघून गेला हा उद्या गाई त्या रानाला गाई रवलेल्या जाग्याला 14 विजेचा भांडारा वाज गाईवर टाकला चांगला बोलला.